नमस्कार. इयत्ता 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा. हे नाव ऐकलं की अनेकांना वाटतं, अरे बापरे, किती मोठं आव्हान आहे. पण खरं सांगायचं तर काळजी करण्यासारखं काहीच नाही. योग्य दिशा आणि एक पक्कं नियोजन असेल ना, तर हा प्रवास केवळ सोपाच नाही, तर खूप यशस्वीही होऊ शकतो. चला, आज आपण या परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो की ही परीक्षा खरंच खूप कठीण असते का? पण गंमत अशी आहे की कोणतीही गोष्ट आपल्याला तेव्हाच अवघड वाटते जेव्हा ती आपल्याला नीट माहिती नसते. एकदा का आपल्याला परीक्षेचं स्वरूप, तिचा अभ्यासक्रम आणि तयारी करण्याची योग्य पद्धत कळली की हेच आव्हान एका मोठ्या संधीसारखं वाटू लागतं. आणि आज आपण मिळून हीच संधी कशी साधायची ते पाहणार आहोत. तर आपला आजचा प्रवास या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून पुढे जाणार आहे. सगळ्यात आधी आपण परीक्षेची ओळख करून घेऊ, मग तिची रचना कशी आहे ते पाहू, दोन्ही पेपर्समधील विषय समजून घेऊ आणि सगळ्यात शेवटी यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायचं याचं सिक्रेट सूत्रही पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा परीक्षेची ओळख. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही फक्त मार्कांची शर्यत नाहीये, ही तर स्वतःच्या क्षमतेला ओळखण्याची, तिला एका नव्या उंचीवर नेण्याची एक सुवर्ण संधी आहे. हो, अगदी बरोबर. इथे केवळ पाठांतर करून किंवा घोकंपट्टी करून अजिबात चालत नाही. जे ज्ञान आपण मिळवलं आहे त्याचा योग्य ठिकाणी, योग्य तर्काच्या आधारे वापर करता येतो का, हे इथे तपासलं जातं. यामुळे काय होतं तर विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते आणि त्यांच्यातली जिज्ञासा आणखी वाढते. आता वळूया परीक्षेच्या नकाशाकडे, म्हणजे तिचं स्वरूप आणि रचना कशी आहे याकडे. कोणत्याही प्रवासाला निघण्याआधी नकाशा नीट समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? यामुळे आपल्याला तयारीची योग्य दिशा ठरवता येते. बघा, या एका तक्त्यामध्ये परीक्षेचं सगळं सार दडलेलं आहे. इथे 2 मुख्य पेपर आहेत. पेपर 1 मध्ये आहे प्रथम भाषा आणि गणित, आणि पेपर 2 मध्ये आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी. दोन्ही पेपर्समध्ये मिळून 75-75 प्रश्न आहेत आणि प्रत्येकी 150 गुण आहेत. पण इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या, दोन्ही पेपर्समध्ये भाषा विषयांसाठी 25 प्रश्न आहेत, पण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांना प्रत्येकी 50 प्रश्न आहेत. याचा अर्थ काय? तर या 2 विषयांवर थोडं जास्त लक्ष देणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं. आणि दोन्ही पेपरचे मिळून एकूण गुण आहेत 300. या आकड्यावरून परीक्षेचा आवाका किती मोठा आहे याची आपल्याला कल्पना येते. चला, आता जरा पेपर 1च्या आत डोकावून पाहूया. भाषा आणि गणित हे दोन्ही विषय आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत, म्हणूनच ते खूप महत्त्वाचे आहेत. प्रथम भाषा म्हणजे मराठी. यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टींवर भर असतो. आकलन म्हणजे उतारा वाचून प्रश्नांची उत्तरं देणं. व्याकरण जो भाषेचा पायाच असतो. शब्दसंपत्ती ज्यामुळे आपली भाषा अधिक प्रभावी बनते. आणि म्हणी व वाक्प्रचार जे आपल्या बोलण्याला एक वेगळीच मजा आणतात. या सगळ्यांचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. आता गणित. गणितामध्ये संख्याज्ञान हा तर मूळ आधार आहे. त्यासोबतच भूमिती, बीजगणिताची थोडी ओळख आणि रोजच्या आयुष्यातलं गणित म्हणजे नफा-तोटा, सरळ व्याज असे विषय. आणि हो, सांख्यिकीसुद्धा म्हणजे माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता. हे सगळे घटक मिळून आपली तार्किक विचार करण्याची शक्ती वाढवतात. आता पाहूया पेपर 2, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी. हा पेपर आपल्या तार्किक क्षमतेची आणि भाषिक कौशल्याची खरी कसोटी पाहतो. खरं तर यात डोकं चालवायला लावणारे अनेक प्रश्न असतात, त्यामुळे हा पेपर सोडवताना खूप मजा येते. इंग्रजीचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी मराठीसारखाच आहे. यातही आकलन, शब्दसंग्रह आणि व्याकरणाला महत्त्व आहे. पण यासोबतच भाषेवर आधारित काही कोडी आणि गमतीशीर प्रश्नही असतात, ज्यामुळे हा विषय अजूनच इंटरेस्टिंग वाटतो. आणि आता येतो सगळ्यात जास्त गुण मिळवून देणारा आणि तितकाच आव्हानात्मक विषय, बुद्धिमत्ता चाचणी. यात काय असतं तर गटात न बसणारा शब्द किंवा आकृती ओळखणं, पुढचा क्रम ओळखणं, तर्क लावणं, सांकेतिक भाषेतील संदेश ओळखणं आणि बरंच काही. हा विषय केवळ परीक्षेपुरता नाही तर आयुष्यभर आपली विचार करण्याची पद्धत सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. चला, आता आपण आपल्या प्रवासाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. अभ्यासक्रम तर आपल्याला समजला, पण यशस्वी तयारीचं सिक्रेट फॉर्म्युला काय आहे याचं उत्तर आपल्याला इथे मिळणार आहे. यशाचा मार्ग या 5 सोप्या टप्प्यांमध्ये दडलेला आहे. पहिला टप्पा, अभ्यासक्रम नीट समजून घ्या. मग एक पक्कं वेळापत्रक बनवा. तिसरा टप्पा, प्रत्येक विषयाचा खोलवर अभ्यास करा. त्यानंतर येतो सर्वात महत्त्वाचा टप्पा, तो म्हणजे सराव. जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवता येतील तेवढ्या सोडवा.
पण इथेच थांबू नका. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे आपल्या चुकांमधून शिकणं. त्या सुधारा आणि पुन्हा सरावाला लागा. हे एक चक्र आहे: अभ्यास, सराव आणि सुधारणा. अनेकदा अभ्यास आणि सराव यातला फरकच आपल्या लक्षात येत नाही. अभ्यास म्हणजे काय? तर संकल्पना शिकणे, आपल्या ज्ञानाचा पाया मजबूत करणे. आणि सराव म्हणजे काय? तर त्या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवणे. सरावामुळे आपला वेग वाढतो आणि अचूकताही वाढते. यशस्वी होण्यासाठी अभ्यास आणि सराव ही एकाच गाडीची दोन चाकं आहेत, दोन्ही तितकीच महत्त्वाची आहेत. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे: ही शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण तो शेवट नाही. या परीक्षेच्या तयारीतून जे ज्ञान मिळतं, जी विचार करण्याची क्षमता वाढते आणि अभ्यासाची जी सवय लागते, तेच खरं बक्षीस आहे. हे शिक्षण नावाचं शस्त्र आयुष्यभर आपल्या कामी येणार आहे. तर मग विचार करा, या ज्ञानाच्या प्रवासाचा निकाल काहीही लागो, पण हा प्रवासच आपल्याला कितीतरी पटीने समृद्ध करून जाईल, नाही का?